मी परत मागे त्या दिवशी पण सांगितलं, हा विषय अजितदादा गेल्यानंतर लगेच काढणं योग्य नाही याची मला कल्पना आहे. तरीसुद्धा ज्यावेळेला आम्ही नेत्यावर प्रेम करतो, पक्ष वेगळे झाले, कुटुंब वेगळे झाले, ते दुःख आहे. पण ज्यावेळेला आम्ही व्यक्त करताना आम्ही हीच भावना केली की अजितदादांचं जे खरी अंतिम इच्छा होती ती पूर्ण करण्याच्या संदर्भात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निश्चितपणाने त्या ठिकाणी बांधील असेल. हा राजकीय स्वार्थ नव्हता. शेवटी प्रत्येक पक्षाचा निर्णय प्रत्येकाला घ्यायचा असो. चर्चा झाली होती का? 100% झाली होती. जयंत पाटील साहेबांच्या बरोबर, आमच्याबरोबर सुप्रियाताई होत्या, मी, हर्षवर्धन पाटील वगैरे, आम्ही बरेच नेते मंडळ होते, रोहित पवार वगैरे. पहिली जयंत पाटलांबरोबर चर्चा 2-3 झाल्या, नंतर झाल्या. हे आत्ताच नाही, हे महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर त्याला स्पीड घेतला. त्याच्या अगोदर पण चर्चा झाली होती, परंतु काही अडथळे आले असतील. त्याच्यानंतर नगरपालिका नगरपंचायतीनंतर लगेच घेतली. त्याच्यानंतर लगेच जिल्हा परिषद पंचायत समिती लागली नसती तर विलिनीकरण अगोदरच झालं असतं. पण जिल्हा परिषद पंचायत समिती लागली, आचारसंहिता लागली आणि दोन्ही पक्षाच्या बैठका घ्यायच्या म्हटलं, वेळ मिळाला नाही. म्हणून 12 तारखेच्या बैठकीला हा निर्णय झाला की दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवायची आणि 12 तारखेनंतर लगेच निकाल लागला की आपण पक्ष विलिनीकरणाचा निर्णय घ्यायचे. त्याला 2 कारणं होती. एक कारण, अजितदादा भावनिक नाही. पवारसाहेबांची त्यांची अटॅचमेंट जी आहे ती कोणाला कळली नसेल, मला माहीत नाही. पण पवारसाहेबांच्याबद्दलची ती त्यांची पवारसाहेब आत्ता आहेत त्या आपल्या नेत्याच्या समोर आपण पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली परत एकसंघ व्हायचं, अशा प्रकारची भावना अजितदादांनी व्यक्त केली. त्याला अजून काय कारण असते ते दादांना माहिती. परंतु मला वाटतं की पवारसाहेबांच्यावर त्यांचं असलेलं प्रेम, भावनिकता त्यातून ते व्यक्त केलं आणि काही कारणास्तव दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली पाहिजे. मताचा विभाजनाचा फायदा आणि तोटा काय होतो याचा विचार करून तो निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला. आम्ही सर्वांनी सकारात्मक निर्णय झाला, यामध्ये सुद्धा कुठल्या प्रकारची दुमत नाही. आता हे करत असताना तो निर्णय आता काय करायचा, आता अजितदादा नाही. अजितदादा असते तर 100% त्यांनी निर्णय तो घेतला असता. काय काय करायचं याच्या पण भूमिका ठरल्या होत्या. आता ते नाही आहेत, त्यामुळे आज काय आम्ही बोलू शकत नाही.